200चा आकडा आम्ही गाठणार असा दावा करणाऱ्या ममता बॅनर्जी आणि केवळ 12 वाजेपर्यंत बघा, 12 वाजेनंतर निकाल पूर्णतः बदललेला असणार आहे असं सांगणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला केवळ 92 जागा या ठिकाणी मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर भाजप थेट 195चा आकडा या ठिकाणी गाठताना दिसतंय। बहुमतासाठी केवळ 148 जागांची गरज होती, मात्र बहुमताच्याही पुढे 195 जागा भाजपच्या पारड्यात। आपण नागपूरचा हा जल्लोष बघतोय। नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आनंद साजरा केल्याचं आपण पाहतोय। महिला या ठिकाणी फुगडी खेळत या ठिकाणी फटाके उडवत आनंद व्यक्त करताना दिसत आहेत। हे सगळे भाजपचे कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत। एकूणच हा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय। खरं तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हे सुनित्रा काकेंना अजितदादांकडे बघून त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। महायुतीच्या जरी असल्या तरी पवार कुटुंबातील सदस्य म्हणून काय ते आहे ना, म्हणजे एक तर पोटनिवडणूक होती आणि दादा गेल्यानंतर तिथं पोटनिवडणूक होणं हे मनासाठी अतिशय भावनात्मक त्या ठिकाणी आहे। आणि म्हणजे दादा जाणं हे आमच्या परिवारासाठी सुद्धा, बारामतीकरांसाठी सुद्धा आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा अतिशय दुःखद घटना तिथं आहे। आणि ती जागा मोकळी झाल्यानंतर तिथं जर पोटनिवडणूक होत असेल आणि त्यांच्याच घरातून आणि पवार परिवारातून काकी उभ्या राहिल्यानंतर त्या नक्कीच निवडून येणार असा आमचा विश्वास होता। बारामतीकर सहकार्य करतील असा विश्वास होता। अजितदादा ज्या पद्धतीने काम करत होते, धडाडीने काम करत होते, लगेचच्या लगेच तिथं निर्णय घेत होते, अशाच पद्धतीने काकी काम करतील असा मला तरी विश्वास आहे। सुरुवातीचे कल नाही, पवार साहेब सुद्धा नेहमी बारामतीबद्दल जेव्हा बोलतात, नाही तर महाराष्ट्राबद्दल बोलतात, तेव्हा हेच सांगतात की बारामती आणि महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे। अजितदादा सुद्धा त्याच पद्धतीने तिथं बोलत असायचे आणि बारामतीकरांनी सुद्धा त्याच पद्धतीने पवार परिवारावर प्रेम केलं आहे। आता दादा नसताना त्यांच्या जागेवर काकी उभा राहिल्यानंतर काकींकडनं सुद्धा लोकांच्या दादांच्या पद्धतीनेच त्या काम करतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे काकींकडनं बारामतीकरांना परिवाराचा एक हिस्सा समजणं हे पवार परिवारातलीच एक प्रथा आणि परंपरा त्या ठिकाणी आहे। ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कल पाहता भाजप मुसंडी मारताना दिसते, विशेष करून पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे। बघा, एका बाजूला तुम्ही जर बघितलं तर नक्कीच ते तसं दिसतं, पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तमिळनाडूमध्ये DMK गेले 10 वर्ष सत्तेत होतं। TMCकडे तुम्ही बघितलं 15 वर्ष ते सत्तेत होते। त्याच्याचबरोबर केरळामध्ये लेफ्ट पार्टी जर बघितलं तर गेले 10-15 वर्ष ते सत्तेत होते। आणि या तिन्ही राज्यांमध्ये सत्ता बदल झाला आहे। ठीक आहे, दिसताना तमिळनाडूमध्ये नवीन विजय जो ॲक्टर आहे त्यांची जी पार्टी ती आली, पण तिथंसुद्धा विजय प्रचार करत असताना हा भाजपच्या विरोधातच प्रचार तिथं करत होता। TMC निवडून येतील अशी आमच्या सगळ्यांची भावना होती। तिथं 90 लाख मतदारांना वगळण्यात आलं होतं, 15% मतदार हे काढण्यात आले होते। तिथं अमित शाह साहेब कधी नव्हे ते 15 ते 20 दिवस ठेया मांडून होते वेस्ट बेंगॉलमध्ये, कारण का अस्तित्वाची लढाई त्यांच्यासाठी तरी त्या ठिकाणी होती। आणि त्याच अनुषंगाने एवढी मोठी ताकद लावून तिथं सत्ता परिवर्तन नक्कीच झालेलं आहे। TMCला आमचा पाठिंबा तिथं होताच, पण सत्ता परिवर्तन होत असताना एक संदेश मात्र या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे। अँटी इन्कम्बन्सी ज्या ज्या भागात आहे तिथं सत्ता परिवर्तन झालेलं आहे। म्हणजे देशात सुद्धा आता अँटी इन्कम्बन्सी आहे। 15 वर्ष होतील 2029ला भाजपला सत्तेत येऊन या देशात, आणि राज्यात सुद्धा आपण जर बघितलं तर अँटी इन्कम्बन्सी आहेच। त्यामुळे दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर एक अँटी इन्कम्बन्सी नाहीतर अँटी एस्टॅब्लिशमेंट एक वातावरण या देशामध्ये निर्माण झालं असं नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला बोलता येईल। बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या मतदाना दिवशी 2029च्या उमेदवारीवरून काही वक्तव्य त्या ठिकाणी झाली। त्यानंतर पवार साहेबांनी देखील एक बैठक पुण्यामध्ये पवार कुटुंबियांची घेतल्याचं काय एकूणच पवार साहेबांची जी बैठक होती ती सुप्रियाताईंची जी कन्या आहे रेवती
तिचं जे लग्न होणार आहे त्याच्यामध्ये परिवार म्हणून आपल्याला एकत्रित राहून जे काही जबाबदारी त्या ठिकाणी उचलायच्या आहे त्याच्याबद्दलची ती बैठक होती. राजकीय कुठेही तिथं चर्चा झाली नाही. आता तुम्हीच मला सांगा की समजा